नमस्कार शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या हरभऱ्याचे पीक सध्या अनेक भागात फुलोरा आणि घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. 7 जानेवारी 2026 रोजीच्या हवामान अंदाजानुसार वातावरणात झालेला बदल आणि रात्रीच्या वेळी पडणारे दव यामुळे हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्याची मोठी शक्यता आहे. जर या काळात योग्य व्यवस्थापन केले नाही तर उत्पादनात मोठी घट येऊ शकते. कृषी तज्ज्ञांच्या मते फुलोरा ते घाटे भरण्याच्या अवस्थेत एक खास प्रकारची फवारणी केल्यास हरभऱ्याला घाटे भरपूर लागतील आणि दाण्यांचा आकारही मोठा टपोरा होईल. हरभऱ्याचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी केवळ खत व्यवस्थापन पुरेसे नसून सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी या काळात महत्त्वाची असते. फुलोरा आणि घाटे अवस्थेसाठी हा सर्वोत्तम फवारणीसाठीचा फॉर्म्युला आपण काय आहे ते पाहूया. हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुले टिकवण्यासाठी आणि आलेल्या फुलांचे रूपांतर घाट्यात करण्यासाठी खालील घटकांचे मिश्रण अत्यंत प्रभावी ठरते. विद्राव्य खताद्वारे म्हणजेच 1261 याद्वारे पीक फुलोऱ्यात असताना 10 लिटर पाण्यासाठी 75 ते 100 ग्राम या प्रमाणात 1261 म्हणजेच मोनो अमोनियम फॉस्फेट वापरावे. यामुळे फुलांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते व जी फुले लागलेली आहेत ती टिकून राहतात. दुसरा भाग येतो घाटे अळीचे नियंत्रण. घाटे अळीचा नायनाट करण्यासाठी इमामेक्टिन बेंझोएट 5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळावे. ही घाटे अळी फुलांच्या आणि कवळ्या घाटांचे नुकसान करते. या अळीसाठी प्रतिबंधात्मक फवारणी आवश्यक आहे. तिसरा भाग येतो सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारणीचा. हरभऱ्याचे दाणे टपोरे होण्यासाठी आणि फुलांची गळ थांबवण्यासाठी 10 ग्रॅम बोरानची यावरील मिश्रणात भर टाकावी. बोरानमुळे घाट्यांमध्ये दाणे पूर्ण क्षमतेने भरले जातात. अमिनो ॲसिड आधारित टॉनिक पिकाला ताण सहन करण्याची शक्ती देते. बाजारातील चांगल्या प्रकारच्या कंपनीचे अमायनो ॲसिड असलेले टॉनिक याचा या फवारणीमध्ये समावेश करावा. फवारणी करताना काही चुका टाळणे आवश्यक आहे. हरभरा पिकात फवारणी करताना शेतकऱ्यांनी काही तांत्रिक गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फवारणीची वेळ. फवारणी नेहमी सकाळी 11 वाजेपूर्वी किंवा संध्याकाळी 4 वाजेनंतर करणे आवश्यक आहे. याचे कारण प्रखर उन्हात फवारणी केल्यास फुलांची गळ होऊ शकते. जमिनीमधील ओलावा हाही घटक फवारणी दरम्यान महत्त्वाचा आहे. फवारणी करण्यापूर्वी जमिनीत पुरेसा ओलावा असावा. जर जमीन कोरडी असेल तर फवारणीचा अपेक्षित परिणाम आपल्याला मिळत नाही. फवारणी दरम्यान पाण्याचे प्रमाणही महत्त्वाचे आहे. एकरी किमान 150 ते 200 लिटर पाण्याचा वापर करावा. त्यामुळे संपूर्ण पीक व्यवस्थित भिजेल. या व्यतिरिक्त नैसर्गिक उपायांची सुद्धा आवश्यकता असते. यामध्ये आपल्याला पक्ष्यांची मदत घेता येते. केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता हरभऱ्याच्या शेतात प्रति एकरी 20 ते 25 पक्षी थांबे टी शेपमध्ये उभारावेत अथवा ज्वारी किंवा इतर धान्य पेरून नैसर्गिकरित्या पक्षी थांबे तयार करावेत. यामुळे पक्ष्यांद्वारे नैसर्गिकरित्या अळ्या वेचून खाल्ल्या जातात, ज्यामुळे फवारणीचा खर्च कमी होतो. तसेच घाटे अळीचे सर्वेक्षणासाठी एकरी 2 ते 3 कामगंध सापळे म्हणजेच फेरोमोन ट्रॅप्स लावणे फायदेशीर ठरते. या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण परिणामकारकरित्या वापर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होते व उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. हरभरा पिकाच्या जीवन काळातील त्याच्या पूर्ण लाईफ सायकलमधील म्हणजे लागवडीपासून पीक काढणीपर्यंतच्या कालावधीमध्ये फुले लागण्याची व घाटे लागण्याची ही संवेदनशील अवस्था असते. या सुरुवातीच्या काळामध्ये आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीटक व्यवस्थापन याचे एकात्मिक नियंत्रण केल्यामुळे आपल्या फवारणीच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होते. नैसर्गिक पक्षी थांब्यांमुळे सुद्धा अळींचे
नैसर्गिकरित्या नियंत्रण होते. अशा कमी खर्चाच्या व काही अखर्चिक पक्षी तांब्यासारख्या गोष्टींचा आपण वापर केल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढ होते. हरभरा पिकामध्ये जीवामृत, वर्मीवॉश व युरियाचा वापर करून सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये वाढ होते. धन्यवाद.